नमस्कार मंडळी, मी डॉक्टर राधिका चर्जन. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. 22 तारखेला आपल्या देशामध्ये एक मोठी घटना घडली. 4 दहशतवाद्यांनी येऊन पहलगाममध्ये जे आपले टुरिस्ट लोक गेलेले होते फिरायला, त्यांच्यावर हल्ला केला. आणि ह्या प्रकरणानंतर देशात जे आत्तापर्यंत चालतं आहे त्याच्यातले काही मुद्दे आहेत ज्याच्यावर मला ॲक्च्युली मी ह्या विषयावर व्हिडिओ बनवणारच नव्हते, पण इतकं ते पहलगाम अटॅकवर इतके वेगवेगळे मुद्दे काढून बाहेर येतात आहे की ज्याच्यावर मला असं वाटलं की सामान्य जनतेने शांत राहण्यासाठी आणि बुद्धीने थोडा विचार करून ह्याच्यावर आपल्याला कसा मार्ग काढता येईल, तर यासाठी मी खरं तर हा व्हिडिओ बनवते. तो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, तुम्हाला वाटलं की मी जे बोलते त्यामध्ये ते काही व्हॅलिड पॉईंट्स आहेत, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की 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 शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तर पहलगाम हल्ल्यानंतर सगळ्यात आधी जे लोक शहीद झालेत, ज्यांचं म्हणजे अमानुष बळी गेलेत, त्यांच्यासाठी हार्टफेल कंडोलन्स. कारण ज्यांना माहीतच नाही, म्हणजे ज्यांना ह्याबद्दल काही माहितीच नाही, बिचारे अगदी अगदी म्हणजे फिरायला गेलेले ते लोक, इनोसंट लोक, ज्यांना कशाची ह्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती, अशा लोकांवर भ्याड हल्ला करणं म्हणजे म्हणजे हसावं की रडावं काही कळत नाही आहे. म्हणजे रडाव ह्याच्यामध्ये शौर्य काय आहे? म्हणजे तुम्ही अशा लोकांवर हल्ला करतायत जे म्हणजे तुमच्याशी लढू शकत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. काय अर्थ आहे या गोष्टीला ना? याला भॅडच हल्ला म्हणतो. आणि यासाठी सगळ्या देशाची हळहळ आहे. सगळ्या देशाला या बाबतीत खूप दुःख झालं आहे. अजूनही त्या दुःखाची जी जखम आहे ती ओलीच आहेत, ती भरल्या जात नाही आहे. आणि या पलीकडे जाऊन देशातले काही लोक मोदीजींना म्हणजे कारण ठरवतात आहे, तुमच्यामुळे हे झालं, किंवा तुम्ही युद्ध केलं नाही, तुम्ही त्याचा बदला घेतला नाही, किंवा तुम्ही सर्जिकल स्ट्राईक केला नाही. युद्धाच्या बाबतीत लोक म्हणतात आहे तुम्ही युद्ध करा, म्हणजे जाणते नेते आपल्या देशातले त्यांनी हे असं वक्तव्य करणं हे अतिशय म्हणजे बालिशपणाचं आहे. युद्ध करणं हे काही सोपं काम नाही आहे. तुम्हाला युद्धामागची पार्श्वभूमी आणि युद्धानंतर होणारे परिणाम या दोन्ही गोष्टींची कल्पना आहे का? जेव्हा तुम्ही एखाद्यावर असं ॲलिगेशन्स लावता किंवा तुम्ही एका मोठ्या गोष्टीबद्दल बोलताय, तर तुम्हाला प्रोज आणि कॉन्स दोन्ही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. युद्ध हा अगदी शेवटचा मुद्दा आहे, म्हणजे आता ज्याला पर्यायच नाही आहे दुसरा. सगळ्यात इतके वर्ष मग आपण युद्ध का नाही केलं? तर इतके वर्ष आपण युद्ध लांबवलं म्हटल्यापेक्षा आपण शांततेचाच विचार केला, कारण तोच एक म्हणजे सुज्ञ मार्ग आहे असं मला वाटतं. कारण युद्धामुळे खूप हानी होते. तुम्ही आज मी जे बोलते ह्याच्यातलं जर तुम्हाला एकही गोष्ट पटत नसेल, तर तुम्ही इस्रायलचे पॅलेस्टाईनचे व्हिडिओ आजचे म्हणजे कालचा मी जस्ट व्हिडिओ बघितलात की घरं उद्ध्वस्त झाली, जमीन निस्तनाबूत झाल्या आणि लोकांना खायला अन्न नाही आहे त्यांच्याकडे. लहान लहान मुलं एवढं मोठं म्हणजे कटोरं घेऊन चौकातल्या खानावळीमुळे उभे आहेत आणि लोकांना खायला अन्न नाही आहे. त्यामुळे एखाद्या म्हणजे युद्धाचे परिणाम काय होऊ शकतात? तुमचा देश, एकतर आपला देश अजूनही डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये आहोत, म्हणजे मागच्या काही 10 वर्षात आपल्या देशाने बऱ्यापैकी भरभराट केलीच आहे, हे मी मान्य करते, कारण मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आहे. त्या आधी पण काय होती परिस्थिती आणि आत्ता काय परिस्थिती आहे, खूप फरक आहे. अशा कंडिशनमध्ये आपल्या देशाने युद्ध करणं हे आपल्याला किती महागात पडणार आहे? त्या देशाबद्दल मला बोलायचं नाही आहे, कारण त्या देशामध्ये हरण्यासाठी काही आहेच नाही, कारण ते डेव्हलपिंगचा डी पण नाही आहे त्या देशाबद्दल बोलायचं झालं तर. कारण त्यांच्याकडे डेव्हलपमेंट नावाची कुठली गोष्ट अस्तित्वातच नाही आहे. त्यामुळे आणि धर्मावर मला जायचं नाही आहे, कारण मला एकच धर्म माहिती आहे, माणुसकी धर्म. बस. जो माणुसकी धर्म मानत नाही तो राक्षस असतो. जे साधे सरळ भोळे लोक आहेत त्यांचा तुम्ही जीव घेता, अशा माणसांना आपण राक्षस किंवा दानवच म्हणतो. ते माणसांमध्ये येत नाहीत. त्यामुळे मला धर्म फक्त माणुसकी माहिती आहे आणि मी त्याच विषयावर बोलते. सो पुढचा मुद्दा आपण म्हणतो की युद्धाबद्दल आपण बोलतोय. तर म्हणजे जेव्हा कारगिलचं युद्ध झालं, कारगिलच्या युद्धामध्ये 519 जवान आपले गेले होते, म्हणजे त्यांनी बिचाऱ्यांनी बलिदान केलं होतं. 519 फॅमिलींची जबाबदारी ही भारत सरकारवर आलेली आहे, मुलांच्या शिक्षणाची वगैरे व्हॉटेवर. म्हणजे हा एवढा खर्च भारत देशाला करायचा आहे. आत्ता आपण 2025 मध्ये आहोत, तेव्हा
कारगिलचं युद्ध झालं तेव्हा आपल्याला 10 करोड रुपये खर्च आला होता. म्हणजे सगळंच नॅशनल सिक्युरिटी झालं त्याच्यामध्ये. आणि युद्ध फक्त हे बॉर्डरवर होत नसतं. युद्धाच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या देशातल्या ज्या महत्त्वाच्या सिटीज आहेत तिथे सुद्धा तुम्हाला सिक्युरिटी लावावी लागते. व्यापारावर याचा परिणाम होतो. आपल्या देशाची GDP बऱ्याच पर्सेंटेजनी घटते. त्यामुळे नंतर युद्ध संपल्यानंतर आपल्याला फायनान्शियल क्रायसिस आपल्या देशामध्ये होऊ शकतात. मग तुम्ही ओरडाल महागाई वाढली असं करून चालणार नाही. ह्याचे परिणाम म्हणजे देश पूर्णपणे 10 वर्ष मागे जातो. त्यामुळे पटकन युद्धाचा निर्णय घेणं अवघड असतं. सगळ्याच बाजूने विचार करावा लागतो. त्यात आपला देश हा खूप मोठा देश आहे ॲज कम्पेअर टू देअर कंट्री. सो आपल्याला किती मोठा जवानांचा आपल्याकडे तेवढा साठा आहे, शस्त्रांचा साठा आहे. हो, आता आपण असं म्हणू आपल्याकडे अनुभव आहे, कारण तिकडच्या देशातनं भ्याड गोष्टी आणि अशा विचित्र आणि पांचट अशा गोष्टी की आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, ते आमच्यावर हल्ला करू शकत नाही वगैरे आपल्याहीकडे आहे. पण अणुबॉम्बचे होणारे परिणाम, हिरोशिमा नागासाकीमध्ये झालेल्या सफर लोकांचे व्हिडिओज आजतासुद्धा म्हणजे आज हिस्ट्रीमध्ये जरी आपण त्यांच्या पिढ्यानपिढ्या जर बघितल्या तर ते लोक हँडिकॅपच आहेत. त्यांची होणारी जी मुलं आहेत त्यांना काही ना काही फिजिकल इश्यू आहेत, मेंटल इश्यू आहेत. त्यामुळे पटकन अनुभवून टाकला आणि संपवला पाकिस्तान असं होत नाही. त्याच्यावर खूप विचार करावा लागतो. आणि आपण जे म्हणतो युद्ध केलं नाही, बदला घेतला नाही, आपल्या देशातल्या तिन्ही फोर्सेसवर, एअरफोर्स, आर्मी आणि नेव्हीवर तुम्ही विश्वास ठेवा. आपलं सैन्य दल सशक्त आहे, सशस्त्र आहे आणि थोडा पेशन्स ठेवा. त्या एका म्हणजे कुठल्याही चांगल्या गोष्टीचा किंवा कुठल्याही अशा एका मोठ्या गोष्टीची एक विशिष्ट वेळ यावी लागते. त्याच्यावर विचार विनिमय केला जातो, त्याच्यावर डिसिजन्स घेतले जातात आणि त्यानंतर या गोष्टी खरं तर कृत्यात येत असतात. त्यामुळे भारतातल्या किंवा माझे व्हिडिओ बघणारे जी काही माणसं आहेत, जी काही जनता आहे, त्यांना माझी कळकळीची विनंती आहे, गप्प बसा, शांत राहा. याबद्दल तुमच्या भावना दुखल्या आहेत, तुमचं मन दुखावलं आहे, मला मान्य आहे. तुम्ही व्यक्त झालं पाहिजे. पण कुणावर तरी टीका करून आणि युद्धच करा असं म्हणून व्यक्त होणं गरजेचं नाही आहे. तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे, तुम्हाला देशाच्या पाठीशी उभं राहायचं आहे, तुम्ही शांत राहा. आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काश्मीरला जाण्याचं टाळू नका. काश्मीरला जा, कारण तिथल्या लोकांना आपण भारतातलेच आहोत हे जाणवून देण्याची जबाबदारीसुद्धा आपलीच आहे. कारण आपल्यामुळे त्यांचं जीवन त्याच्यावर टुरिझमवर खरं तर आधारित आहे. त्यामुळे असा भ्याड हल्ल्याला घाबरून घरात बसू नका. ज्यांचं बुकिंग झालेलं आहे काश्मीरचं, तुम्ही आवर्जून जा. स्वतःची तशी सिक्युरिटी घेऊन जा. किंवा आता तिथे ऑलरेडी सिक्युरिटी भरपूर पद्धतीने वाढवली आहे, मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. काश्मीर हा आपलाच आहे, आपलाच होता आणि आपलाच राहणार आहे. असे भ्याड आणि पोकळ धमक्यांना याआधीही भारत कधी घाबरला नाही आणि पुढेही घाबरणार नाही. आणि आपल्या सामान्य जनतेची जबाबदारी ही आहे की आपण त्यांना घाबरूच द्यायचं नाही. आपल्याला घाबरायचंच नाही आहे. आपण आपल्या आर्मीचा पाठिंबा वाढवला पाहिजे. त्यांना आपण पाठिंबा द्यायला पाहिजे. त्यांची आपण शक्ती बनलं पाहिजे. त्यांची आपण स्ट्रेंथ बनलं पाहिजे. ह्याकडे लक्ष द्या. उगाच व्यक्त आहे म्हणून काही तोंडाला येईल ते सोशल मीडियावर प्लीज बरं ओकू नका. नाही तर मग त्या मूर्ख नेत्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला. आपण सामान्य जनता आहोत. आपण सामान्य जनता म्हणून देशासाठी काय करू शकतो तर सगळ्यात पहिले काश्मीरला जायचं टाळायचं नाही. ज्यांनी बुकिंग केलेलं आहे या वर्षाचं, मी असं ऐकलं 3 कोटी लोकांनी बुकिंग केलेलं आहे यावर्षी. प्लीज तुम्ही सगळ्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी तुम्ही काश्मीरला व्हिजिट करा. काही होणार नाही. आता भरपूर सिक्युरिटी वाढलेली आहे. आणि आपल्या सरकारवर विश्वास ठेवा. आपल्या देशाच्या सैन्यावर विश्वास ठेवा. ते नक्कीच काही ना काही याच्यावर ठोस पावलं उचलणार आहेत. पण त्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी मोठी स्ट्रॅटेजी लागते. युद्ध केल्यानंतरचे प्रोज आणि कॉन्स काय होणार आहे, युद्ध करण्याआधीचं काय आहे, या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित ऐतिहासिक, भौगोलिक सगळ्याच दृष्टीने आणि आर्थिक दृष्टीने सगळा विचार करावा लागतो. त्यामुळे तुम्ही पेशन्स ठेवा. दुसरी गोष्ट, युद्ध झालंच तर आपली सामान्य जनता म्हणून आपली काय जबाबदारी आहे, शांतता राखणे. युद्ध झालं की 3-4 महिने आपल्याला आपलं रॅशन भरून ठेवावं लागणार आहे. आपल्या घरामध्ये धान्य असणार आहे. आपल्या व्यापारांवर, व्यवसायावर खूप मोठा परिणाम होणार आहे. त्याही काळात आपल्याला आपल्या देशासोबत उभं राहायला हवं आहे, याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. तुम्हाला उद्योगधंद्यांमध्ये म्हणा, व्यवसायामध्ये तुम्ही जेवढा व्यवसाय करताय, जेवढा जास्त प्रमाणात तो करून ठेवताय, तेवढा आपल्या देशालाच त्याचा फायदा होतोय. आपल्या देशातले जे व्यापारी आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांना मला सांगायचं आहे, तुमचा बिझनेस जितका छानपणे तुम्हाला करता येईल तेवढा छान पद्धतीने तुम्ही करा. देशात शांतता राखण्याचा प्रयत्न जेवढा करता येईल तेवढा प्रत्येकाने तो केला पाहिजे.
आपल्या देशावर, आपल्या देशाच्या सैन्य दलांवर तुम्ही विश्वास ठेवा. आपण नक्कीच यातनं काही ना काही मार्ग काढूया. जे आजपर्यंत ज्या ज्या लोकांचं बलिदान झालं ते बलिदान फुकट जाणार नाही, एवढा विश्वास मला आपल्या भारत देशावर, देशाच्या सैन्यावर नक्कीच आहे. सो काळजी करू नका, घाबरू नका आणि काश्मीरला जायचं टाळू नका. तुम्ही तुमचा व्यवसाय छान करा, तुम्ही तुमचा बिझनेस चांगला करा, जेणेकरून आपल्या देशाचा आपण व्यवस्थित आपला टॅक्स भरतोय का नाही ह्याची काळजी घ्या. आपल्या देशाच्या GDP हालणार नाही ह्याची जबाबदारी आपण सामान्य जनतेनेच घ्यायला पाहिजे. आपल्याला दुसऱ्या देशावर आक्रमण करायचं आहे तर आपला देश आधी तेवढा बलशाली ऑलरेडी आहे, मी असं आहे म्हणत नाही, पण ह्याच्यात आपलं ऑलरेडी म्हणजे कारगिलच्या युद्धामध्ये जर 10 करोड लागले तर 2025मध्ये जर आपल्याला एक छोटंसं युद्ध का होईनावरती करायचं आहे तर आपल्याला 60 ते 65 करोड रुपये खर्च येतो. मग तेवढा आपला देश जर तिथे 60 ते 65 करोड इन्व्हेस्ट करतोय तर मग तुम्ही विचार करा आपल्या 140 कोटी जी आपली जनता आहे देशाची, त्यांनी किती झपाट्याने काम केलं पाहिजे. त्यांनी किती झपाट्याने तुमचं हार्डवर्किंग ते नेचर असलं पाहिजे टुवर्ड्स युअर नेशन. सगळ्याच बाबतीत पहिले ते शट युअर माउथ. उगाच जे मनाला येईल ते बडबड करू नका, सोशल मीडियावर घाण पसरू नका, मुस्लिमांना दोष देऊ नका. हा वाद मुस्लिमान आणि हिंदू असा नाही आहे. मुस्लिमांनी मारलं, मुस्लिम आतंकवादी होते मान्य आहे, पण वाचवणारेही मुस्लिमच होते. आपल्यापेक्षा जास्त तिथल्या काश्मीरींना दुःख झालं आहे, कारण अशा भ्याड हल्ल्यामुळे लोक घाबरतील आणि तिथे जाणार नाही आणि त्यांचं अन्न पाणी बंद होईल. कारण त्यांचा 80% बिझनेस हा टुरिझमच आहे. आपणच लोक इथे गेलो नाही तर ते लोक म्हणजे त्या लोकांची एम्पॉवरमेंट कशी होणार. आणि हेच त्यांना नको आहे, आतंकवाद्यांना हेच नको आहे, जेणेकरून काश्मीरमधली माणसं छोटी छोटी मुलं त्यांचा ब्रेन वॉश करून त्यांच्या हातात सहज हत्यार देता येईल आणि त्यांना पाहिजे तो मोटिव्ह साध्य करता येईल. हेच त्यांना हवं आहे आणि हेच तुम्हाला जर व्हायला हवं असेल तर मात्र तुम्ही काश्मीरी लोकांना दोष देणं म्हणजे जसं तुम्हाला जमेल तुम्ही तसं करा. पण आपण आता संपूर्ण भारत कंट्री आहोत, काश्मीर हा आपला आहे, त्यामुळे काश्मीरच्या लोकांना सिक्युरिटी देणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे काश्मीरची तुम्ही जी बुकिंग केली असाल ते प्लीज कॅन्सल करू नका. तिथेच जा, एन्जॉय करा, मस्त राहा, खुश राहा. ह्या दानवांबद्दल मला नाही वाटत मी फार काही बोलायला पाहिजे, कारण ते हिंसक प्राणी म्हणतो ना आपण, ते प्राणी पण चांगले असतात. म्हणजे प्राणी पण आपण कुत्रा पाळतो, मांजर पाळतो, म्हणजे ह्या लोकांना तरी दयामाया काही ना काही असते, तुम्हाला त्यांना तर त्यांची ओढ लागते माणसाची. पण हे त्या पलीकडचे लोक आहेत, त्यांची सायकोलॉजी ही वेगळीच असते, त्यांना तसं घडवलं जातं. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला बोलण्यात काहीच रस नाही आहे आणि त्यांच्यामुळे आपल्या देशातल्या मुस्लिमांना प्लीज दोष देऊ नका. मी बऱ्याच ठिकाणी बघते, एक म्हणजे परवा एक असा व्हिडिओ बघितला की आता AC उन्हाळा सुरू झाला आहे, AC सुरू करतो, मग AC क्लिनिंगसाठी किंवा रिपेअरिंगसाठी आपण अर्बन ग्लॅबवर बुकिंग केलं आणि जी माणसं 2 आली ती मुस्लिम होती. त्यांची नावं ऐकताच त्या घरमालकांनी त्यांना हाकलून लावलं. प्लीज असं करू नका. म्हणजे दिस इज सो चीप. म्हणजे विचारशक्तीच्या लेवलची ना ही, मला माहिती आहे तुमचे सेंटिमेंट्स दुखले आहेत, तुम्हाला फार दुःख झालं आहे, इतकी म्हणजे निरागस माणसांचा बळी गेला आहे, मला सगळं मान्य आहे. पण ह्याच्यात या लोकांचा काही दोष नाही आहे, नाही तर मुस्लिम धर्माचा दोष आहे. कोणत्याच धर्मामध्ये तुम्ही कोणाला येऊन गटागटा मारा असं सांगितलेलं नाही आहे. सो आपण हिंदू माणसं आहोत ना, मग हिंदू माणसांकडे विचारशक्ती आहे. आपल्याला तसं परंपरागत आपलं लिटरेचर म्हणा, आपली संस्कृती म्हणा, इतकं खचखचून सुंदर भरलेलं आहेत ना, तर तशा पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. असं प्लीज वागू नका. मुस्लिम लोकांना कोणी घर देत नाही, भाड्याने देत नाही, असं करू नका. तुम्ही खबरदारी पूर्ण घ्या, शहानिशा केल्याशिवाय काही करू नका. पण सगळीच माणसं सारखी नसतात, हे एक तुम्ही लक्ष करा. हे जे युद्ध मी म्हणते किंवा हे जो दहशतवादी वर्सेस नॉर्मल हिंदू पीपल असं आपण म्हणा ना, तर हिंदू मुस्लिम म्हणण्यापेक्षा राक्षस आणि माणसामध्ये हे युद्ध आहे. माणसं अशी नसतात, राक्षसच असतात, दानवच असतात जे येऊन कोणालाही मारतात. म्हणजे हे नसतंच ना त्यांच्यात, पण आपल्याकडे ते आहे. तो आपण विचार करूनच बोललं पाहिजे. दुःख खूप झालं आहे, अजून खूप या विषयावर बोलू शकते, पण सध्या मी सगळ्यांना हेच सांगते, शांत राहा, शांत राहा. आपण म्हणतो ना, पाणी जरा आता गढूळ झालं आहे ना, त्या पाण्याला जरा शांत होऊ द्या. शांत झालं ना कीच तो काय ते चांगला मार्ग सुचवू शकतो आपल्याला. ते पाणीच ते गढूळ झाल्याने त्या गढुळांमध्ये अजून तुम्ही चिखलात त्या गढूळ पाणी करताय असं करू नका. देशातलं
जर आहे जे वादळ आलं आहे ते जरा शांत होऊ दे, शमू दे आणि आपल्या देशाची सेना नक्कीच काहीतरी याच्यावर तोडगा काढेल, यावर माझा विश्वास आहे. यावर तुम्हीही विश्वास ठेवा आणि घाबरून जाऊ नका, काहीही होणार नाही आहे. काळजी घ्या, सुखरूप राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.